नमस्कार, मी डॉक्टर संदीप सबनीस. मी अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे गॅस्ट्रोइंटेस्टायनल हिपॅटोबिलियरी आणि मिनिमल ॲक्सेस म्हणजे दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेचा तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण एक कॉमन प्रॉब्लेम म्हणजे एक कॉमन सर्जिकल प्रॉब्लेम आपण त्यांना म्हणूया, तो म्हणजे हर्निया. बरेचसे पेशंट जे आमच्याकडे ऑपरेशनसाठी येतात किंवा कन्सल्टेशनसाठी येतात, त्यांचे विविध प्रश्न असतात हर्निया संबंधी. त्यामुळे मला वाटलं मी तुमच्याशी ह्या विषयावर बोलावं. हर्निया म्हणजे नेमकं काय? हर्निया म्हणजे काय की जेव्हा पोटाचे किंवा छातीचे स्नायू एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी वीक होतात किंवा कमजोर होतात आणि तिथून त्या स्नायूंमधून आतल्या गोष्टी जेव्हा बाहेर येऊ पाहतात आणि तेव्हा तयार झालेला फुगा म्हणजे आपण त्याला हर्निया म्हणतो. हर्नियाचे इंटरनल, एक्सटर्नल असे बरेच प्रकार असतात, पण कॉमन हर्निया बद्दल जर आपण बोलायचं झालं तर इंग्वायनल म्हणजे जांघेमध्ये होणारा हर्निया हा एक कॉमन आहे. दुसरा अम्बिलिकल म्हणजे बेंबीपासून काही लोकांना हर्निया होतो. तिसरा म्हणजे इन्सिजनल, एखादा ऑपरेशन झालेल्या ठिकाणी कालांतराने वीकनेस येऊन तिथून तयार होणारा हर्निया म्हणजे इन्सिजनल हर्निया. मग पेशंटचा असा प्रश्न असतो की सर, हा हर्निया होण्याचं कारण काय? मुख्यत्वे हर्निया होण्याचं कारण म्हणजे स्नायूंचा वीकनेस आहे. मग स्नायूंचा वीकनेस आपल्याला कुणामध्ये दिसतो? साधारण तो वयोवृद्ध लोकांमध्ये दिसतो. तो इमिजिएटली प्रेग्नन्सी म्हणजे गर्भवती राहिलेल्या स्त्रियांमध्ये नाभीजवळ वीकनेस तयार होऊन तिथे हर्निया होऊ शकतो. जसं मी सांगितलं की सर्जरी नंतर म्हणजे एस्पेशली ओपन सर्जरी नंतर पोटाच्या भिंतीवर जे व्रण घेतलं जातं किंवा जो स्कार तयार होतो तो थोडासा वीक असा स्कार असल्या कारणानं तिथेही हर्निया आपल्याला दिसू शकतो. काही आणखी कारणं काय असू शकतात की ज्या व्यक्तीचं पोटामधलं प्रेशर वाढतं, ज्याला आपण म्हणतो की पोटामध्ये जास्त प्रमाणात प्रेशर वाढतं, त्या व्यक्तींनाही हर्निया जास्त होण्याचा धोका उद्भवतो. जसं की काही लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे, जास्त जोर करून त्यांना संडासला जावं लागतं, अशा लोकांना हर्नियाचा त्रास होतो. काही लोकांना वारंवार खोकला आहे, श्वासाच्या काही आजारांमुळे वारंवार खोकला येतो किंवा वारंवार शिंका येतात, अशा लोकांमध्येही हर्नियाचं प्रमाण वाढलेलं असतं. मग ह्या हर्नियाची ट्रीटमेंट काय? काही लोकांचा हाही प्रश्न असतो की सर, काही गोळ्या औषधं देऊन हर्नियाची ट्रीटमेंट होऊ शकणार नाही का? तर बेसिकली आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला हवी की हर्निया हा एक प्रकारचा मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय की पोटाच्या भिंतीमध्ये तयार झालेलं हे एक प्रकारचं छिद्र आहे आणि ह्या छिद्राचं जोपर्यंत आपण सर्जिकल रिपेअर करत नाही तोपर्यंत ह्या हर्नियाच्या प्रॉब्लेमला सोल्युशन इफेक्टिव्हली असं मिळू शकत नाही. मग ह्याचा अर्थ असा का की प्रत्येक हर्नियाचं ऑपरेशनच करावं? तसं नाही. काही क्रायटेरियाज आपण मांडून दिलेले आहेत की फार छोटा हर्निया असेल, असिम्प्टमॅटिक म्हणजे त्रास न देणारा हर्निया असेल तर अशा हर्निया ऑपरेशनची गरज नसते. आपण त्यांना ऑब्झर्वेशन मध्ये ठेवू शकतो. जर ते त्रास देत असतील किंवा साईज मध्ये वाढत असतील तरच आपल्याला त्याला ऑपरेशनची गरज लागते. अगेन नेक्स्ट कॉमन प्रश्न असतो की सर, ऑपरेशन करायचं तर कोणत्या पद्धतीचं करायचं? ओपन ऑपरेशन आम्ही करावं की दुर्बिणीचं नवीन जे तंत्रज्ञान आलेलं आहे ते ऑपरेशन करावं? तर आपल्या हॉस्पिटलमध्ये ह्या दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल असतात. मी माझ्या पेशंटलाही हे दोन्ही पर्याय देतो. पण तुम्ही जर मला विचाराल ॲज अ डॉक्टर म्हणून किंवा ह्या विषयातला तज्ज्ञ म्हणून, तर दुर्बिणीचं ऑपरेशन हे नुसतं सुरक्षितच नाही, पण ते कमी रक्तस्राव होणारं, कमी दुखणं म्हणजे कमी पेन होणारं, कमी एनाल्जेसिक रिक्वायरमेंट लागणारं, फास्टर रिकव्हरी करणार म्हणजे तुम्ही तुमच्या जॉबला फास्ट जॉईन करू शकता. तुम्हाला जास्त दिवस हॉस्पिटलायझेशनची गरज पडत नाही. साधारण 48 तासामध्ये आमचे हर्नियाचे पेशंट घरी जातात आणि 4-6 दिवसांचा आराम केल्यानंतर ते आठवडाभरामध्ये कामाला लागू शकतात. त्यामुळे डेफिनेटली दुर्बिणीद्वारे हर्निया करण्याचे अनगिनत फायदे आहेत आणि जर तो सेफली आपल्याला करू शकता येत असेल तर डेफिनेटली आय वुड रिकमेंड, म्हणजे मी रिकमेंड करेल की पेशंटनी ह्या गोष्टींचा फायदा करून घेण्याची आवश्यकता आहे. थँक्यू.